कुमार जय जय गोपाल 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 कुमार हरे कुंडली सद्गुरुनाथ महाराज की जय। तुम्हा सर्व श्रोते मंडळी बसलेली गायक मंडळी यांच्या चरणाला नमस्कार करून इथून राहायला वंदन करतो की मी गायक नाही, रोजगार नाही, पण तुमच्या प्रेमापोटी मी सांगत असतो. गोपडी गोड आहे, तुम्ही तुम्हाला ते आनंद, परंतु ते काय तुमचा ताल त्याच्याबरोबर मी येत नाही, त्याचा अनुभव मला नाही आहे. परंतु जे संतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, तुकाराम महाराज फलक झाले, तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून रामदासांनी दासबोधीला, एकनाथी भागवत लिहिला यांनी, पण त्यातला मतीचा अर्थ आपल्याला कळत नाही, हे लक्षात असू द्या. तुम्ही भजन जरी गात असाल तर तुम्ही त्या ताल ठेका स्वरामध्येच आहे, पण त्या भजनाचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगता येत नाही, म्हणजे करण्यात ते अर्थ असो. तुम्ही मला टीका करतो, टीका नाही. प्रश्न असा आहे की आपलं जे आयुष्य आहे या कलियुगाचं, पूर्वी हाडात आयुष्य होतं, तोपर्यंत हाड झिजेपर्यंत तपश्चर्या करायची लोक, त्याच्यानंतर माऊस पूर्ण गळून पडल्यानंतर ईश्वराची भेट व्हायची. परंतु कलियुगी उद्धार हरीच्या नामी पहा, नाम, पण ते नाम तुम्हाला समजलं पाहिजे. आता रस्ते दोन चार रस्ते सांगितलेले, काय भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, संन्यासयोग सांगितला, त्यागयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, हे योग सांगितले. ज्ञानेश्वरीतून आपण ऐकले देखील, ज्ञानेश्वरीचं पारायण देखील आपण केलं, पोथ्या पुष्कळ वाचल्या, हे सगळं केलं तुम्ही. परंतु काही यज्ञयागाच्या मागे लागले, यज्ञयाग करणे. आता तो यज्ञयाग आता चालत नाही, आता फक्त एकच चालतं की तुम्हाला हा भवसागर जर तरुण जायचा असेल आणि ते खरोखर मनातून जायचं असेल तर, नाही तर वरवर चालूच आपले भजनं, हे बाई आठवड्याला म्हणा, एकादशीला म्हणा, हे सगळं चालूच आहे. परंतु खरोखरच जर तुम्हाला हा जो तुम्हाला मिळालेला नर्दे आहे याचा या जन्मात जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्ही अंतःकरणातून कामाला लागा, नसता मग आपला परमार्थ चालूच पाहिजे. आलं का? एखाद्याशी अंधरली, सोमवार धरला, काकडाती करते, भजन करते, पंढरीची वाऱ्या करते, आणि मग करते काय करते, कशामुळे करावं हे तुम्हाला अजूनही समजलं नाही. भजन गायलं, अरे आहे काय, तर हे तुम्हाला समजत नाही. तर कलियुगामध्ये आलं का, कलियुगामध्ये काय केलं की पूर्वी तुमचं आयुष्य प्रमाण जास्त होतं, पण कलियुगामध्ये शतगणिले त्यार्ध जात खाय, मध्ये पालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा, राम राम स्मरा. 100 वर्षाचं तुमचं आयुष्य आहे. आता 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमचं आताच आयुष्य किती ते पहा, भरोसा नाही. कारण काय, तुम्हाला अन्न चांगलं मिळत नाही,
आलं लक्षात? पुन्हा कारण काय? तुम्ही आहे त्या समाधान मानायला तयार नाही, आहे की नाही? तुमच्या स्पर्धा चालली, माझी जाऊ पुढे झाली का मी कशी कमी, हा शेजारी का चालला का मी पुढे चाललो, अशा या झंझटीमध्ये इतकं उठून गेला तुम्ही आणि या जगाला सत्य म्हणून बसला. हे सत्य आहे, सत्य मानलं की नाही? हे सत्य आहे. सत्य आहे का? सत्य नाही. कशावर सिद्ध करायचं? आपल्या समोर बोलणारी माणसं, चालणारी भांडणारी आपल्या समोर गेले, आपण त्याची राख रावळ करून आलो, 10व 3रं सगळं केलं, ते काही घेऊन गेले नाही तर तुम्ही काय घेऊन आले? परंतु त्याचा विचार तुम्हाला राहिला नाही. आलं का? इतके परेशान आहे. तर या कलियुगामध्ये हे सगळे मार्ग जरी सांगितले तरी जे संत अवतीर्ण झाले, उत्तीर्ण आणि अवतीर्णमध्ये फरक आहे. तुकाराम महाराजांकडे म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. काय? आम्ही वैकुंठवासी आहोत, तुम्हाला फक्त सांगण्यासाठी आलो. आलं का? तर त्यांचं म्हणणं आपण ऐकून घ्यायला तयार नाही. ज्ञानेश्वरी समजून घ्यायला तयार नाही, तुकाराम महाराजांचे अभंग समजून घ्यायला तयार नाही, काकड आरतीचा अर्थ काय होतो तो समजून घ्यायला तयार नाही, हरिपाठ दररोज म्हणतो त्या हरिपाठाचा अर्थ ते समजून घ्यायला तयार नाही. म्हणायचा म्हणून जे लोक म्हणते म्हणून आपण म्हणावं. वारीला सुद्धा जायला लागले, इतके जाते की आता गिनीज बुकमध्ये नाव यायला बसलं की इतकी पब्लिक जमा होते. बाबा. परंतु गेले 800, 900, 900 सगळे गेले. परंतु नंतर त्या ताल धोक्यात नादामध्ये बरं का तू सावळे दे, त्यामध्ये इतके गुंग होऊन जातात की घर सुद्धा विसरून जातं. घर विसरून जातं. मग तिथून आले 1-2 दिवस असं तर होत नाही. घ्या आम्ही पंढरपूरला गेलो, पडा आमच्या बाहेर, घ्या तेवढं ठरवून लागते. आम्ही पंढरपूर गेलो, आम्ही चारीधामला गेलो, आता माऊंद करायचं. पण काय आणलं काय बरोबर काही समजायला तयार नाही. इतकं अज्ञान म्हणून उरलेले आहे आणि आयुष्य प्रमाण कमी आहे. आयुष्य प्रमाण तुमचं फार कमी आहे. तर विठ्ठल जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, विठ्ठल आपण विठ्ठल करतो का नाही, तर विठ्ठल म्हणजे काय ते समजलं पाहिजे, आहे की नाही? आता आपण रामकृष्ण हरी म्हणतो, विठ्ठल म्हणतो, आहे की नाही? सगळ्या देवाचे नाव घेतो. तिकडे गेलं की त्या बालाजीला जात्या, बालाजीला सगळे केसून पूर्ण भाजरून येते वापस, बरं का? आणि तिथे काय तर देव काय तर म्हणे, तू पैसे जर आपण टाकले तर तो पैसे देतो, त्याच्यासाठी तर पडली मुंडन सापूरला आल्या. हे काय तुम्ही हे काय लावलं धिंगाणा? मला तर वाटतं धिंगाणा चालू आहे कलियुगामध्ये. आणि कलियुग काय हरिचा नामी महाराज आणि 2च सांगितलं कलियुगामध्ये, तुम्हाला एक तर नामस्मरण करावं लागेल आणि संत संग करावा. दुसरं काही करत नाही, योग नाही, याग नाही, तुझी माता उपास नाही, हे काहीच करत नाही. तुम्हाला जर या जन्मात धरून जायचं असेल, पहिले धरून जायचंच का त्याला, हा मोठा प्रश्न आहे. इतके गुंग आहे रे, इतके गुंग आहे त्या संसारात. आणि रडते बी, पडते बी, बोलते बी, एकच करून चालू. अरे अरे कथा काय बाबा, अरे काय झालं काय तुला, काय झालं बोल नुकतं? अरे तू आणलंच काही नाही, तू नेणार काही नाही, हे तुला अजूनही समजलं नाही. प्रश्न आहे तुम्ही अगोदर आपल्याला मला विचारा, तुम्ही आलात कशासाठी हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही या जन्माला आला ना, आला कशासाठी हेच तुम्हाला माहित नाही. आणि जो जन्म तुम्हाला मिळाला ना, बरं का, जो जन्म मिळाला आलं का लक्षात, तर त्या जन्माचं मूळ तुम्हाला मारण्याकडे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. आता तुम्हाला यावेळेस असं वाटतं, कारण इतर येण्यापेक्षा हा बुद्धिजीवी प्राणी आहे, बुद्धिजीवी प्राणी. तर तो तुम्हाला जरी वाटत असेल इथे की आम्हाला सुख मिळेल मुळीच नाही, काही तुमच्या मनासारखं होणारच नाही.
कशासाठी आले मग तुम्ही दुःख आलेले फक्त आगमन ते कसा प्राप्त झाला की ते ईश्वराने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेले, विचार दिलेला आहे, विवेक दिलेला आहे. याला जागा करा, याला जागा करा. आणि कशासाठी दिला हे समजून घ्या. हे याच्यासाठी दिला की तुम्ही मूळचे कोण आणि त्या मूळच्या ठिकाणावर तुम्ही इथे आले अनेक वेळा भटकत फिरले. सहज हा म्हणणार जर तुम्हाला मिळाला परंतु तुम्ही कर्मामध्ये घालून दिला. कशा घातला इथे कर्मामध्ये कोणतं संसाराचं सगळा सुटतच नाही पाहिजे. तर आज आपल्याला हे जे आपण विचार करायला पाहिजे, तुम्हाला संसार करायचं बंधन नाही आहे. प्रकृतीचा नियम आहे, प्रकृतीचा नियम आहे. लहानपणी लग्न करून देत नाही, जेव्हा झालं बरोबर लग्न करून जातो नियम येतो. त्या प्रकृतीच्या नियमानुसार तुम्हाला जो सांगितलं संस्कृती संसार संसार करून परमार्थ आपल्याला करायला पाहिजे. करावा परमार्थ अहर्निशी. काय परमार्थ अहर्निशी करा, रात्रंदिवस करा. कसा करायचा तुम्हाला करता येतो का? करता येतो ना, करता येतो. ध्यानी मनी स्वप्नी प्रकृतीचं काम प्रकृती होते, प्रकृतीचं काम पूर्ण येते. तुम्हाला भुकलाने आठवडी खूप पोळ्या करणार. हा संसार आहे ना, सांगायचा शिकवायचा नाहीये, ऑटोमॅटिक होतो. पण परमार्थ करावा लागतो, करावा लागणारच आहे. एक लक्षात घ्या, रडण्याची पाळी आता नाही किती पट्टीची पुढे चिंगडी चिरडतील. ज्यावेळेस मृत्यूची वेळ येते त्यावेळेस कोणी नसतं. एका चक्रपाणी वाचून या. काय म्हणतात? एका चक्रपाणी एका ईश्वराच्या द्वारा वाचू शकत नाही. संपत्तीने कोणी जाऊन वाचणार नाही. तर लक्षात घ्या, हे अगोदर हा विचार करा, तरच काय का प्रयोजन आहे का? कीर्तनकार आले ते त्याचे खिसे भरून घेतले, काय ना ते गेले त्या तुमच्याची काय गेले तुझा उद्धार हो न हो, त्याला फक्त पाकिट मिळालं का ना लक्षात. अरे बाबांनो, या त्यांनी सांगितलं तुकारामाला म्हणतात की त्यांची 12 बनवू आता तुम्ही. ज्यांना ज्ञान आहे त्यांनी या लोकांना बाहेर काढावं. जर हे जातील आडमार्गी त्यांना जो काढेल तो तिथे आम्ही 12 बनवू आहे की आता. तर तुम्हाला एकच प्रश्न सांगतो मावल्या हो, समजून घ्यावी गोष्ट. तुमचा श्वास बंद झाला, दुनिया बंद आहे. सरळ म्हणून लवकर काढत्या, जाळून फुकून मागे पुढे येते त्याला कसं मग ते नेहमी जाऊते. तर तुम्ही आता जो तुम्हाला नरदेव मिळाला या नरदेवाचा या जन्माचा सार्थक करून घेत असाल तर तुमची इतकी आभारी कोणी हो. तो सुकृती नरदेव लाभला, भक्ती विना केला भक्ती केली नाही बाप भाग्य काहीचे. इथलं काम संपत नाही. तुम्ही घ्या म्हातारे बाहेर त्याच्याकडे पहा बरं का. काय दोन घातलेला नाही काय तर बाप भाग्य काहीचे. न सरेची कर्म न कळेची वरमारे मुळा. बाबांनो असं बोलू नका, जरा विचार करा. तुम्हाला संसार चांगला हौशीनं करा, सगळं करा, खा प्या मजा मारा, पण विश्वास नामस्मरण केल्या करू. तेच तुम्हाला कामाई इथल्या गोष्टी पुढच्या कामाई. हे रोखोक बोलणे माझं, कारण मी आता थकलो आहे. पुन्हा जाण्याला येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे रोख तुम्हाला आता सांगू टाकलं. पण गेलो मग दिसतं फुसकून काय करतो जे आहे ते त्याचं काही भरोसा नाही ना. नाही द्याचा भरोसा. कोण दिवस येईल काहीचा, कोण जाणतो काही सांगता येत नाही ना. बाबांना म्हणून तुमच्या पाया पडतो. काय आता तुमच्या पाया पडतो. ऐकायचं ऐका, नाही ऐकायचं नका ऐकू. आलं लक्षात. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करून घेऊ नका. आता जे राहिलं थोडं फार ते राहिलं असेल ते त्याचा भरोसा नाही तुमचा. कधी काय होईल, एखादा रोग होईल का, ऍक्सिडेंट होईल का, कोणी मारून टाकील, काय होईल ते भरोसा नाही.
त्यासाठी सावधान. जर रामदास स्वामी सांगितलं सावधान, तर ते सावध झाले. आपल्याला सावधान व्हायच्या अगोदर अगोदरच लागण्याच्या अगोदर कुठं जायचं, इतका पहिलेच कुठला, पहिलेच फोन चालू, पहिलेच हे चालू, किती कुठलं ते गेल्याने बसलं. तर मी मूळ मुद्द्यावर येतो, जो अभंग आपण आज घेतलेला आहे. तर या कलियुगामध्ये तुम्ही सर्व नामस्मरण करावं आणि संत संग करावं. दोन गोष्टीच्या तिसऱ्या गोष्टी करूच नका. आता नामस्मरण करायचं तर कोणाचं करायचं हा एक मोठा मुद्दा आहे. अनेक प्रकारची गोष्टी गुरुला काळच नाही. जसे रस्त्याने झाले तसे महाराज लोकांची झाले. महाराज सगळे हरिभक्त पारायणाचे, हरिभक्त पारायणाचे सगळे बाबा तिकडे गायनाचार्य मृदंगाचार्य हे चारे चारे. अरे बाबा तुम्ही सगळे पण आहे, परंतु या ही जी आहे हे जे आहे जीव, या जीवाचा उद्धार करा, काहीतरी करा. तरी तुझा झाला नाही तर आज तरी तुमच्या गायला नाही, मी तो वाऱ्या करायला. तर विठ्ठल ज्यावेळेस बघितलं गेलं, हे सगळं साधू संतांनी जेव्हा बघितलं की योग जमणार नाही, याग जमणार नाही, यज्ञ जमणार नाही, अमुक जमणार नाही, तमुक जमणार नाही, मग कलियुगामध्ये काय होईल, नामस्मरण आणि सत्संग होईल. त्याचा तो प्रचार आणि प्रसार या साधू संतांनी केलेला आहे आणि तेच वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे. आता हे भजन जे म्हणतात यांचं पाठ आहे, अर्थ सांगता आलं ना तुम्हाला, सांगता येईल का? नाही. संतांचे अभंग असे ते भंग कधी होऊ शकत नाही. एक एक शब्द असा आहे पण त्याचा अर्थ समजला नाही. काय अर्थ काही आहेत कीर्तनकार बिचारे ते सांगतात, बाकीचे नाही. आता एवढे पाकिट बरोबर मिळालं तर दुसरे येत नाही, गोष्ट सोडा. तर तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. आणि काय झालं तुमच्या लक्षात झालं, मुळाकडे जर तर दोन सांगतो. हे जग कसं निर्माण झालं, त्या निपुण निराकार परमात्माला इच्छा झाली म्हणजे ती आदिशक्ती निर्माण झाली. तो शब्द आहे ओंकार. आकार उकार प्रकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या जोड्या होत आल्या. मग शिव आणि शक्ती आणि तुम्ही जे फसलेली ही माया, त्याचं सत्य काय, ब्रह्म सत्यम जगत मिथ्यम. जगत मिथ्यम ब्रह्म सत्य, ब्रह्म आणि माया. आणि पुढे काय आलं, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष असं आलेलं आहे. आता याचा विचार करून नंतर काय केलं की पुंडलिकाने काय केलं. आता ज्यांच्या पोटी आपण जन्माला येतो ते आपले कोण, विठ्ठल आणि रुक्माई. काय समजायचंय आपल्याला, ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचं नाव सुद्धा विठ्ठल आणि रुक्माई होतो. आता तो पांडुरंग आहे तो बी विठ्ठल रुक्माईच आहे. पण हा विठ्ठल समजला का, काही वाढ काही गेले ठरला विठ्ठल तेवढे 8 दिवस मस्त रंगले, पुढे घड्याळे जसे तसे. तर विठ्ठल विठ्ठल बॅटरी आलं एक चालू नाही, मशीन चालू नाही. पुंडलिकाने केल्यामुळे आज त्या ठिकाणी जो परमात्मा द्वारकेचा श्रीकृष्ण आगली सगळी इस्टेट सोडून तो पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्यानंतर कशामुळे आला, त्या पुंडलिकामुळे आला. म्हणून पहिले नाव ज्ञानेश्वराचं नाही, कोणाचं घेत नाही. पुंडलिका वरदे हर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ जय असं म्हटलं जातं. पहिले पुंडलिकाचं नाव घेतलं, नंतर मग ज्ञानेश्वर महाराजांचं तुकाराम महाराजांचं नाव काय घेतलं असतं, तर ज्ञानदेवी रचेला पाया आणि तुका यांनी हे पुढे चालू केलं.
आणि या आज्ञादेवांना आताचा काळ थोडा आता सायन्स युग आहे, लोकांना सगळं मोबाईल हे सगळं सगळं समजतं. त्यावेळेस अशिक्षित मंडळी होती, यांना हा विठ्ठल समजण्यासाठी, तो विश्वव्यापक परमात्मा समजण्यासाठी यांना तसं मराठी बोलता येते पण लिहून काढता येतं. त्याप्रमाणे यांनी संतांनी काय केलं, ही पंढरीची वारी केली. सुरुवात विठ्ठल हा तुकारामाकडे म्हणतात, विठ्ठल पाषाणाची मूर्ती जी म्हणते ते तोंडात किडे पडू म्हणे. तर विठ्ठल पूर्ण एक कुठून तो परम पुरुष आला का म्हणा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही कळला. वेदांना देखील तो कळला नाही. आता आपण काय करतो की पंढरपूरला गेल्यानंतर असं दर्शन करतो, दर्शन तर होतच नाही. त्याचा नुसता असेल ते रुपये पाहिले आपण तर ते तो जो विठ्ठल आहे तो विश्वव्यापक, ज्याचा ठसाव म्हटलेला, ज्याचा लंकार जाणून तो सर्व ठाई मारून बोललेला आहे. त्या विठ्ठलाची अनुभूती येण्यासाठी, हा विठ्ठल कळण्यासाठी त्यांनी तो एक मर्म मारलं, एक खुटी टाकली. आता ती कोणती खुटी पहा, ज्ञानेश्वरी दिली आहे. हे पहा, तुम्हाला जर तो विठ्ठल कळून घ्यायचा असेल, तो देव जर समजून घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही ज्ञान पैगावरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. त्या संताला तुम्ही सर्वस्व बांधले. कोणतं ते ज्ञान, कोणतं ज्ञान, आत्मज्ञान, कोणते ज्ञान, अध्यात्मविद्या. हे समजण्यासाठी तुम्हाला संपूर्ण शरण जावं लागेल. आता इथे आता कलियुग घ्या, या कलियुगात कशाला कमी आहे. साधू लोकांना कमी नाही, संत लोकांना कमी नाही, वारकरी लोकांना कमी नाही. पण ते संत खूप अवघड आहे. आणि तुमचं पूर्णपणे जर करायला आलं त्या महात्म्याची पूर्ण होते. आणि त्यांनी लावलेल्या मार्गानंतर तुम्हाला नंतर या विठ्ठलाकडे जाता येतं. काय गुरुने सांगितल्याप्रमाणे गुरुचे उपकार काय आहे, साक्षात देव भेटूला किंवा देवाचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं, त्या गुरुचा महिमा सगळ्यात जास्त घालला आहे. आणि एवढंच नसून आमचे गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर. एवढंच नसून गुरु साक्षात परब्रह्म. त्या परब्रह्म असा परब्रह्म हा चैतन्याचा पुतळा परब्रह्म आहे. चैतन्याचा पुतळा आहे, त्याच्याशी तुम्ही एक होता. म्हणून त्या रस्त्याला लावण्यासाठी तुम्हाला पंढरपूरची वारी आणि हे सगळ्या गोष्टी निघल्या. परत तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा मी गेलो, जेव्हा मी रूप पाहिलं, तर रूपी दडले लोचन, रूपी दडले लोचन. तुकाराम महाराज म्हणतात,
त्यावेळेस त्या रूपाकडे बघितलं मी. जडलं म्हणजे पूर्णपणे जोडलं गेलं, निघायचं कामच नाही. काय जडलं म्हणजे काय? पूर्णपणे चिटकलं, आता पुन्हा निघणार नाही. आता काय काय जडलं? पण रूपी जडले नव्हते. आता रूप कोणतं पाहिलं? अवघड आहे. रूपी माणूस एखादं सौंदर्य वस्तू जर बघितली तर त्याची डोळी करतो. काय रूप आहे की नाही? काय रूप आहे असं म्हणतो. हा तर तुकाराम म्हणतात, मी ज्यावेळेस गेलो त्या पांडुरंगाचं दर्शन ज्यावेळेस घेतलं, त्या रूपामध्ये जेव्हा बघितलं मी, लोचन म्हणजे डोळे, रूपी जडले डोळे. आणि अतिशय चंचल असणारं जे मन आहे तुमचं, ते कधीही न स्थिर होणार, कधीही न स्थिर होणार. ते मन स्थिरावलं. हा सगळा जे दुःख आपण बघतोय ते आपल्या मनामध्ये बघतोय. सगळे विचार येत असतील तुमच्या मनामध्ये, मनामुळेच येतात. चांगले विचार हो, वाईट विचार हो, काही कशामुळे येतात? मनामुळे. मन काही दिसत नाही, कार्य केल्याशिवाय राहत नाही, त्याचं त्याला ते कळतं, दुसऱ्याला समजत नाही. बरोबर आहे का? पण इथे काय म्हणतात? रूपी गुंतले लोचन. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणते बरं का, की ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय म्हणते? रूप पाहता ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा रूप केलेलं आहे स्त्रीचं. ती म्हणते, बाई काय सांगू का, मी कस काय तुला पाहायला आला होता है की नाही? पाहायला आलं नाही तुम्हाला कोणी? तुम्हाला पाहायला कोणी आलंच नाही काय? तो पाहायला आल्यानंतर ती पाहून घेऊन गेला तो माणूस, आणि इथं जर पूर्ण मन चढलं त्याच्यावर, तर ती थोडं लाजत किंवा असं काय पसंत आहे का? तेव्हा खरा गोष्ट बाई मैत्रीला सांगते आहे की नाही? आई विचारते, बाप विचारते, कसं आहे कोण पसंत आहे का? अरे चांगलं आहे हो, काय 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 हे सगळं सांगू शकते बाय, किती करते. पण तिचं मन खरंच जळतं. पण तिला सांगितलं की बाई आधारींदर हे काही कामाचं नाही, हे असं तसं ते काही असतो, माझं पसंत आहे ना, मी तो टिकाव घेईन, तर मी पावडे घेईन, पण तुम्हाला पसंत आहे काय? म्हणजे ती गरिबी काढायला सुद्धा तयार. लक्षात आलं घ्या, गरिबी सुद्धा, पण तो पसंत आहे की नाही? अंकच करोडपती आहे, ते पसंतच नाही म्हणत. ती आपली करते, आई बाबाचं नाव ठेव करते सोडता याला. तर ती मैत्रीण विचारते, काय कसा आहे तुझा? तर ती म्हणते, त्याला मी जेव्हा बघितलं तर सुख झाले हो सजनी.
काय सांगू भाई तुला त्याचप्रमाणे आता त्याचं जे कान लागलं तिला बरं का तिचं तुला ध्यान नंबर राव आता इथे झालं म्हणा राहो आता इथे ध्यान राहो आता येते कारण आता त्याला बघितलं रूप जडली नव्हती जडलं तर मला आता दुसरं काही समजत राहो आता डोळा म्हणे पूर्ण डोळा काय झाला लंपट काय लंपट आहे म्हणून ती पुन्हा सांगितलं तरी लंपट ती तर तो डोळा हा लंपट होऊन जातो म्हणजे जडलो डोळा म्हणे लंपट आणि बाई मला आता एक काही म्हणू मला तोच करायचा त्यांना सांगा तुम्ही काही कोंडू कोंडू धरी न जीव कोंडू धरी रूप जडले लोचन अशा प्रकारे झालं तर मग पुन्हा ज्याला माहिती गोड तुझे रूप गोड तुझे नाम म्हणा अशा प्रकारे भगवंताचं नाम गोड आहे त्याचं रूप सुंदर आहे आलं का गोड तुझे रूप काय गोड तुझे नाम आणि इतकं जर तुझं चांगलं असेल तर ते मध प्रेम सर्व काळ दे अशा प्रकारे हा रूपी जडले होते ना आता पायी स्थिरावले म्हणत आता आपलं काही मन स्थिर होत नाही कृष्ण आता मनावर आहे कशाला आणि सगळ्यात तो बंधाळ हे म्हणते हे मन काही स्थिर होत नाही आणि मनाला गेला की आपल्या म्हणाला मनोमार्ग गेला ते चुकला अरे पाठी स्थिरावला मनो ह्या मना मन हे स्थिर झालं पाहिजे काय झालं पाहिजे प्रयत्न करून का स्थिर होतं का तर ते मन स्थिर होतं बरं का त्या नामरूपात ईश्वराच्या नामरूपात मन स्थिर होतं
परंतु ते नाम समजलं पाहिजे कोणाला. नाम समजलं नाही ना, ते नामच माहिती नाही लोकांना, तर मन स्थिरच होत नाही. मन स्थिर झालं पाहिजे तर ते स्थिर होईल या कलियुगामध्ये सत्संग झाला आणि नामस्मरण करा. आणि तिसरा प्रकृतीच्या गुणधर्माने, काय प्रकृतीच्या गुणधर्माने त्याचे काम त्याला करू दे. आपले हे जे आहेत गुरकुंभार, ते काय म्हणतात ते कडे, तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, तुझे नाम, ओढ तुझे नाम, ओढ तुझे नाम, ओढ तुझे प्रपंचात दास, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखी करू काम. हा देह तुझं काम करो तर सुखाने काम करो, सुखी करो काम. तुझे चित्ती राह, माझी चित्ती नेहमी ते नाम ते रूप राहिलं पाहिजे. रूपी जळणे लोचन पायी स्थिरावले मन, आलं का मन स्थिर. मन स्थिर नाम संगत, त्याच्यामुळे ते हळूहळू हळू तर सत्यत्व जेव्हा कळेल, सत्य काय आहे जेव्हा कळेल, पक्का धड निश्चय होईल त्याचा, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. त्यावेळेस ते मन हळूहळू गुरुकृपेने ते स्थिर होत 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 स्थिर होऊन जाईल. आलं का. मग काय झालं की मन स्थिर झालं काय होईल, देवभाव प्रश्न असा आहे की त्या भक्तिमार्गाला आपण लागलेलो नाहीये आणि आपला देहाचा भाव काही जायला तयार नाही. तर जातो मी, हे माझा देह, याचा भाव गेला का, देहाचा भाव. विदुराची पत्नी स्नान करत बसली होती मोरीमध्ये, कृष्ण आला म्हणल्यानंतर तिला कळालंच नाही मी भोंगडी होतो. मग आपल्या गावरान भाषेत बोलतो, हे लोक शुद्ध भाषेत बोलतात, कीर्तनकार बोलतात. आपलं डायरेक्ट बोलणं आहे का खेळातलं, तशा तिला झालंच नाही. देव भाव आपला ते आता भाव जायलाच तयार नाही. मी अशी असं असं अरे गोंधळ झालाय ना.
सगळा गोंधळ झाला. आपल्या गावाला भाषा बोलतो बरं का, मी खेड्यात नाही पण जंगलात राहतो. म्हणजे असून इतकं परेशान आहे माणूस काय बोलावं. तर देवभाव हरपला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. जो पण तुम्ही देवावर आहे त्यावर तुम्हाला सुख मिळणार. आज लक्षात सुख मिळणार नाही हे लक्षात असू द्या. पण ते आपलं काही देवभाव हरवत नाही. हरपणार बी नाही नाही. अर्पण नाही का अर्पण का. तर त्या नादामध्ये एका रंगण महाराज तर त्या भाव बरोबर ना. कशी गवळण राधा बावरली कशी गवळण राधा बावरली कधी गवळण राधा बावरली कधी गवळण राधा बावरली. जल भरण्या यमुना गेली जल भरण्या यमुना गेली तिळपुणीची औचितानी जशी गौरण राधा बावरली कशी बावरली कशी गौरण राधा बावरली बावरली कशी गौरण राधा बावरले कसे गवळण राधा बावरले बावरले कसे गवळण राधा बावरले बावरले कसे गवळण राधा बावरले. आता जेवढं पूर्ण भजन म्हणावं लागेल तर मग ते शॉर्टकट सूट सांगतो. आलं का लक्षात. कृष्ण सावळा गोरी राधा कृष्ण सावळा गोरी राधा कृष्ण सख्याची झाली बाधा कृष्ण सख्याची. त्याला बाधा होऊ नये. कृष्ण सख्याची झाली बाधा कृष्ण सख्याची जडली बाधा. कृष्णच नेत्री कृष्णच गात्री कृष्णच नेत्री कृष्णच गाती कृष्णात विरघळली रसी गवळण राधा बावरली गवळण राधा बावरली. काय झालं विरघळलं समजतं ना. मीठ जर पाणी टाकलं तर विरघळलं. तर ती काय झाली त्याच्या प्रेमात पूर्णपणे इतकी विरघळली. पुढे काय म्हणते ती बरं का. लाजेचे वसले जी लाज होती ती लाज राहिली. लाजेचे वसले आणि मग वस्त्र फिटल्यानंतर बाकीच्या बाया बसल्या. बाकीच्या बायांनी पाहिलं लोकामधून राधा फली लाजेची वसने फिटली लोकामधून राधा उठली लोकामधून राधा उठली कशी गौरण राधा बावरली कशी गौरण राधा बावरली गौरण राधा कशी गवळण राधा बावरली कशी गवळण राधा बावरली कशी गवळण राधा बावरली.
गवळण राधा बावळले कसे गवळण राधा बावळले कसे गवळण राधा बावळले. अशा प्रकारे वरवर तुम्ही गवळणीचा अर्थ वेगळा काढा. वरवर गवळणीचा अर्थ असं वेगळं लागतं तुम्ही की ती काय राधा येईल झाली ती कृष्ण आहे आणि राधा कृष्ण तुम्हाला समजतं. राधा म्हणजे प्रकारची कृष्ण म्हणजे आत्मा आणि जीव शिव एकत्र झाले त्याची ही कथा आहे. तुम्ही आता ते गोकुळा भरकर ना काय काय देव तुमचं पण देव तुम्हाला अर्थ ते काय हे समजलं. राधा कोण कृष्ण कोण काय समजलंच नाही ना. तर अशा प्रकारे भक्ती मार्गाला लावण्यासाठी आणि त्यांनी अशी भक्ती केली त्यांना सांगण्यासाठी हे असते. मीराबाई सुद्धा काय म्हणते नामय जानू आरती वंदन नामय जानू आरती वंदन नामय जानू आरती वंदन ना पूजा किरी नामय जानू आरती वंदन नामय जानू पुजारी. मी पूजा करत नाही आरतन हे वंदन करणं मी आवडत नाही. मला मी अज्ञानी आहे. हे कृष्णा हे कन्हैया मैं अज्ञानी हूँ. मैं अज्ञानी दर्श दिवानी तुझं दर्शन व्हावं तुझ्याची कृपा यावी. मैं अज्ञानी दर्श दिवानी मैं अज्ञानी दर्श दिवानी पागल मेरी पागल मेरी मेरे मैंने दोनों लोके दीपक लिए संजो मैं अज्ञानी दर्शन प्रेम दिवाली लोक काही म्हणू लोक तुम्ही लोकलाच जास्त पाहत्या म्हणून ते सगळे त्याला पहिलं सांगितलं पंढरीच्या वाळवंटी मागे पानं मनगटावर तेल चोरड्या बोंबला काही वर आलू त्याचे आहे असं तर ते निसंग व्हावं आणि तेव्हा ती भक्ती करावं लागतील. मग सगळ्या जगाला नाव ठेवायचं आनंद येतो. सगळ्या लोकांनी येणं म्हणावं का आनंद येतो. खरं सुट्टी हो तुम्हाला माहित नाही. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला. ज्याचं जाणणं गेलं तो ब्रह्म झाला. गेली त्याची जाण तोची ब्रह्म झाला. निसंग होऊन धावे. आणि तुम्हाला वाटत तुम्ही थोडेच माणसं आहे म्हणून बायासाठी म्हणून बायाची संबंध जास्त आहे.
तुम्ही आरामखोरी माहिती का? तुम्ही जे ऐकतील वेगळं जातं वेगळं बाहेर कधी लेखतात लागली ना बिलकुल लागते आहे की नाही बाहेरला जास्त गरज प्रेमाची तुम्हाला काही नाही त्यांना जास्त गरज नाही कारण त्या सगळ्या गोष्टीच बंधनात पडलेल्या आहे सगळ्या ठिकाणी बंधन आहे की नाही काही मुक्त स्वतंत्र बनवले आलं लक्षात म्हणून त्या ज्या भक्त होऊन गेल्या त्यांनी अशा प्रकारची भक्ती केली आणि आपला भवसागर पार करून घेतला आणि खरोखर आत्मशांती आत्मसुख आत्मानंद परमानंद जगातले सूर्यतारा नष्ट होतील पृथ्वीला सतळला जाईल पण त्यांचा आनंद कोणी घेऊ शकणार नाही असा तो आनंद आहे आणि त्या आनंदाकडे तुम्ही जावं माझी तुम्हाला विनंती काय आहे त्या आनंदाकडे जा आता या चक्करमध्ये नका येऊ नाटाच्या खटाच्या खटाच्या लिहायच्या घ्यायच्या प्यायच्या अमुकच्या तमुकच्या हे सगळ्या थोडा जे आहे त्याच्यात आनंद माना मस्त खा प्या मस्त हरिचं नाम घेऊन खा संसार बी करा हे बी करा हे करा नाही तर आताचं युग बेकार आहे आताचं युग लई बेकार आहे कोणाची स्पर्धा करू नका कोणत्या नादी लावू नका हे सगळे चाठाळे लोक हे याचं प्रेम कशावर तुम्हाला समजून घ्या हे फक्त त्या कोणाला समजून आपण बाहेर गेले ते बाहेर गेले गेलं आणि जर 10-17 वर्ष पूर्ण सोड झालं तर दुसरी करतो समजून घ्यायचं खरं प्रेम किती आहे खरं प्रेम एकच विश्वास जो आपल्या हात आहे जो आपल्या हात आहे बाहेर आहे त्याचं खरं प्रेम त्याच्यावर खरं प्रेम करा आणि जन्मजन्मीचा आपल्यामध्ये जन्माचा उद्धार करून घ्या आपला नसता विनाकारण वाया घालू नका असं खरं प्रेम त्या ईश्वरावर करावं आणि इतकं प्रेम करावं की देह भाव हरत झाला पाहिजे तर देहाचा भाव कसा हरतो हे लक्षात घ्यायचं भजनावरून गोरकुमारची गोष्ट आहे गोरकुमार भक्ती करायचा त्याचं कामही करायचा देह प्रपंचाचा प्रपंचही करायचा सगळ्या गोष्टी करायच्या भगवंताचं विठ्ठलाचं नाम त्याच्या तोंडात काय म्हणतो आणि आपण तर म्हणतच नाही हो ना सगळे एक मिळून आता तुम्ही काहीतरी गडबड झाली तर एक वेळेस भजन करूया विठ्ठला विठ्ठला भाव हरपला दुसरं कडू झालं देव भाव हरपला तुझं विठ्ठलावर आपण एवढं रंगलो तर त्याचप्रमाणे गोरा कुंभार जेव्हा रंगला त्याचं प्रपंचाचं काम करत असताना म्हणजे माती तोडत असताना लक्षात घ्या कधी माती तोडायला लागला गाडगे बडके करण्यासाठी तर तो इतका रंगला तर देवभावच त्याचा विसरला आपला देव बघत नाही देवभाव असा विसरला की मुलगा त्याचं बाळ त्याने पाया घालतो किती देवभाव गेला बाबा आपल्या पोराला पण नुसतं असं बोललं तरी तर आपल्याला राग नुसतं बोललं तर त्यांना पायीच तोडवला आलं नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराज बाळ कुडविले बाई कुंभाराज बाळ कुडविले बाई कुंभाराज बाळ
उडविले बाळ त्याची सुट नाही उडविले बाळ नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई भजन कीर्तनी गोरोबा रंगले भजन कीर्तनी गोरोबा रंगले भजन कीर्तने गुरुबा रंगले भजन कीर्तने गुरुबा रंगले एक एक रूप धारले नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई नवलाची गोष्ट ऐकत सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई अशा प्रकारे हे संत होऊन गेलेत त्यांच्याकडे पाहून आपण विचार करायचा की असे जर ते विसरून गेले तर आपण सुद्धा भक्ती करता करता आपला देवभाव हरपला पाहिजे. आपला देवभाव जोपर्यंत हरपणार नाही तेव्हापर्यंत मला सुख मिळणार लक्षात ठेवा. देवभाव हरपल्यानंतर पुढची क्रिया काय घडते तुम्हाला मार्ग कळून येते कळून येते सुख दुःख ताण हरपणी कळोनी दिसू का दुःख